नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम-पी-एस-सी अड्डा या यूट्यूब चॅनलवरती. आपण या व्हिडिओत समाज सुधारकांविषयी माहिती घेणार आहोत. समाज सुधारक या टॉपिकवरती कोणती पण परीक्षा असली तरी प्रश्न येतातच. म्हणून या टॉपिकवरती तुमच्यासाठी समाज सुधारक सिरीज सुरू केली आहे. पहिले समाज सुधारक आहे आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ. यांचा कार्यकाल 10 फेब्रुवारी 1803 ते 31 जुलै 1865 असा आहे. त्यांचं जन्मगाव मुंबई आहे. मूळगाव मुरबाड, जिल्हा ठाणे आहे आणि मूळ आडनाव मुरकुटे आहे. त्यांची विशेष ओळख म्हटली तर आधुनिक मुंबईचे शिल्पकार होते. जस्टिस ऑफ द पीस ही पदवी त्यांना ब्रिटिशांनी दिली होती. मुंबई विद्यापीठाचे प्रथम फेलोशिप होते. मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते. मुंबई प्रांत शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते. आपण त्यांचे शैक्षणिक कार्य बघितले तर 1822 साली त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सहकारी सदाशिव छत्रे आणि बाळशास्त्री जांभेकर हे सहकारी होते त्यांचे. 1822 साली मुंबईची शाळा पुस्तक मंडळाची त्यांनी स्थापना केली. सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण न्यायचे असेल तर मातृभाषेतून दिले जावे याबद्दल दोघांचे एकमत होते. सहकारी एल्फिन्स्टन 1824 साली एल्फिन्स्टन हायस्कूलची स्थापना केली. नंतर याचेच रूपांतर एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये झाले. या महाविद्यालयातील विद्यार्थी होते दादाभाई नेहरूजी आणि न्यायमूर्ती रानडे. 1845 साली ग्रँड मेडिकल महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. त्याच वर्षी जे रुग्णालयाची निर्मिती झाली. 1845 साली स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मुंबईत त्यांनी स्थापना केली. सहकारी होते दादाभाई नेहरूजी, बहुदाजी लाड, विदा मंडलिक. 1848 मुंबईमध्ये मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी काढली. त्यांचे राजकीय कार्य बघितले तर बॉम्बे असोसिएशन 26 ऑगस्ट 1852 ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना नाना शंकर शेठ आणि दादाभाई नेहरूजी यांच्या पुढाकारातून स्थापन झाली. संस्थेचे अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकर शेठ होते आणि सन्माननीय अध्यक्ष जमशेदजी जिजीभाई होते. त्यांचे सामाजिक कार्य. सती प्रथेला विरोध. सतीबंदीसाठी 1823 साली ब्रिटिश पार्लमेंटकडे जो अर्ज करण्यात आला होता त्याच्यावर राजा राजमोहन रॉय आणि जगन्नाथ शंकर शेठ यांच्या प्रमुख सह्या होत्या. मुंबईत नाट्यगृह, दवाखाने, धर्मशाळा, मंदिरे आणि चिंचपोकळी येथे गॅस कंपनी सुरू झाली. मॉरिशसमधून महाराष्ट्रात ऊसाचे बेणे आयात केले. रेल्वे योगदान. जगन्नाथ शंकर शेठ व जमशेदजी जिजीभाई यांनी 1843 साली ग्रेट ईस्टर्न रेल्वेची कंपनीची स्थापना केली. 16 एप्रिल 1853 रोजी आशियातील पहिले रेल्वे पोरबंदर ते ठाणे धावली. नानांची संबंधित असणाऱ्या संस्था: द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी, ॲग्री-व्हिटिकल्चर सोसायटी, जिओग्राफिकल सोसायटी, मर्कंटाइल बँक, सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया. त्यांच्याविषयी गौरवोद्गार. आचार्यात्रा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणतात. आचार्यात्रा सिरपेचातना चळवळीला सम्राट म्हणतात. नर फाटक मुंबईचे शिल्पकार पहिला नागरिक म्हणतात. आचार्य जावडेकर लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारा व्यक्ती. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद मित्रांनो.